नमस्कार, मी श्वेता. मी बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. 36 जिल्हे 50 बातम्या बघूयात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून मोशी इथल्या दुर्घटनास्थळाची पाहणी. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपोजवळ इमारत दुर्घटनेत 3घांचा मृत्यू. आतापर्यंत 14 जणांना बाहेर काढलं, अजूनही 7 जण ढिगाऱ्याखाली. मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 10 लाखांची मदत. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आज दुसरा मृतदेह बाहेर काढला. मोशी इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यामध्ये आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश. पुण्याच्या मावळमधील पाटण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पाहणी. प्रत्यक्ष घटनास्थळी जात अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. नांदेडच्या विष्णुपुरीमध्ये तुटलेल्या उड्डाणपुलाची आमदार आनंदराव गोंढारकरांकडून पाहणी. रातोरात सिमेंट भरून पुलाच्या भेगा बुजवणाऱ्या KTIL कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी झापलं. आदिनाथ कारखान्याच्या गेटसमोर सुरू असलेलं उदयसिंह देशमुखांचं उपोषण 5व्या दिवशी स्थगित. राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या संवादानंतर आणि प्रशासकीय आश्वासनानंतर उपोषण मागे. लासलगाव बाजार समितीची सभापती निवड प्रक्रिया स्थगित. पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे संताप. प्राधिकृत अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे निवड प्रक्रिया रद्द. वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे निफाड पोलिसांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त. अमरावती ग्रामीणच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती. आगामी काळात ग्रामीण भागात भाजपात तरुण पिढीला संधी देणार, अडसड यांचं वक्तव्य. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील स्टाफला मारहाण केल्याविरोधात बॅनरबाजी. 17 वर्षात एक सरकारी रुग्णालय देखील सुसज्ज करता आलेलं नाही, हीच खरी शोकांतिका. सम्राट चौकात आनंद मोरे यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा. साताऱ्यात डोंगरावरती बिया रुजवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवरती मधमाशांचा हल्ला. 30 ते 40 विद्यार्थी जखमी. कराडच्या आगाशिव डोंगरावरील घटना. विद्यार्थ्यांवरती कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. बोगस बियाणानंतर आता बोगस खतांची भर. ऑन कॅमेरा पोतं फोडला असता एका पोत्यात दगडगोटे आणि खडी आढळली. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमधला प्रकार. नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांवरती पिकांना हाताने पाणी देण्याची वेळ. आतापर्यंत केवळ 83 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याच्या जिल्ह्यामध्ये 400हून अधिक तक्रारी. निकृष्ट बियाणं देणाऱ्या कंपनीवरती गुन्हे दाखल करा, शेतकरी नेते विनायक सरनाईक यांची मागणी. नांदेड जिल्ह्यात 80% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण. मात्र गेल्या 4 दिवसांपासून पाऊस नसून पुढील आठवडाभर देखील मोठ्या पावसाची शक्यता नसल्यामुळे पिकावरती संकटाची चिन्ह. धाराशिव जिल्ह्यात शंखी गोगलगाईंमुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची बायका पोरांना घेऊन रात्री बॅटरीच्या उजेडात गोगलगाईंची वेचणी. हिंगोलीमध्ये वन्य प्राण्यांकडून हळद पिकाची नासाडी. हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तळ कोकणात रोपं लावण्याची 50% कामं पूर्ण. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर कोकणात शेतीच्या कामांना वेग. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीनं जमिनीची नांगरणी. मालेगावात समाधानकारक पावसानंतर खरीप पेरण्यांना वेग. ट्रॅक्टरच्या साह्यानं मशागत आणि पेरणीला शेतकऱ्यांची पसंती. पिकांची उगवण चांगली होऊन उत्पादनात वाढ होण्याचा शेतकऱ्यांना विश्वास. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून मार्गस्थ. दिवे घाटातून पालखी सासवडच्या दिशेनं रवाना. माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांकडून रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी. पुण्यातील दिवे घाटात वारकऱ्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी बाईक अँब्युलन्सची सुविधा सुरू. गर्दीमुळे 4 चाकी अँब्युलन्स पोहोचणं कठीण होत असल्यामुळे ही सेवा वारकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. बीड शहरामध्ये मुक्ताईच्या पालखीचं आगमन. दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. प्रमुख बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडचा आता संत मुक्ताई मार्ग असं नामांतर. आषाढी वारीसाठी पंढरपूर आगारात नव्या कोऱ्या राजमाता जिजाऊ बसेस दाखल. आमदार समाधान अवताळेंच्या हस्ते बसचं लोकार्पण. वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी या बसेस धावणार आहेत. पुण्याच्या हडपसरमध्ये वारकऱ्यांच्या शिस्तीचं दर्शन. मोठ्या गर्दीतनं रुग्णवाहिकेला वाट करून दिली. फुरसुंगी रस्त्यावर माऊलींच्या पालखीच्या वेळी रुग्णवाहिका अडकली होती. सरनापेठमधील गंगागिरी महाराज पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. श्रीरामपुरात वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पहिल्या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. श्रीरामपूर नगरी हरिनामाच्या रंगात न्हावून गेल्याचं बघायला मिळालं. येवला तालुक्यातील 38 गावं पाणीपुरवठा योजनेच्या पातळीत मोठी घट. 15 ऑगस्टपर्यंतच पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. पालखट डाव्या कालव्यातनं आवर्तन सोडण्याची मागणी.
लातूर जिल्ह्यातील नळगीर तांडा वस्तीला पक्का रस्ता मिळावा या मागणीसाठी नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. प्रशासनानं तातडीनं रस्ता उभारण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिजिलॉकरचा अडथळा. जेईई मार्कशीटमधील अर्धवट नावांमुळे डिजिलॉकरच्या मार्कशीट एसएटीच्या नोंदणीमध्ये फॉर्ममध्ये येत नसल्याच्या तक्रारी. तोडगा काढण्याची त्रस्त विद्यार्थ्यांची मागणी. नाशिकच्या देवळामध्ये गैरहजर राहणाऱ्या सहाय्यक निबंधकांच्या खुर्चीला फुलांचा हार, रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करत गांधीगिरीचा मार्ग. अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन. सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. सध्या आंबोलीत आल्हाददायक वातावरण. जिल्ह्यातील पर्यटकांसोबतच कोल्हापूर, बेळगाव, गोवा या ठिकाणाहूनही पर्यटक दाखल. गेल्यामुळे आत्महत्या केल्याची स्थानिकात चर्चा. नंदकुमार जाधव असं क्लासेसच्या संचालकाचं नाव. केज नगरपंचायतीतील पीएम आवास योजनेच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचं प्रकरण. प्रशासकीय आणि कायदेशीर हालचालींना वेग. कारणे दाखवा नोटीस मिळताच चौघांकडून तातडीनं 20 लाख रुपयांचा भरणा. अखेर सत्याचा विजय. पद्मसिंह पाटलांच्या समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल. पद्मसिंह पाटलांच्या जुन्या सहकाऱ्यांकडून भेटीगाठी. एका सहकाऱ्याकडून सोशल मीडियावरती मनोगत व्यक्त.